गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक बिल्डर असतो. त्याच्याकडे एक माणूस खूप वर्ष काम करत असतो छान सगळं, म्हणजे त्याच्या अंडर काम करणारा माणूस. तर तो ठरवतो की आता रिटायरमेंट घ्यायचं. तो जाऊन त्या बिल्डरला भेटतो. म्हणतो की मी आता काम थांबवायची इच्छा आहे, तर मला मोकळं करा. तर तो बिल्डर म्हणतो, "इतकी छान छान तू प्रोजेक्ट केले, ते काम कर, एक शेवटच्या घराचं प्रोजेक्ट आहे, तेवढं कर आणि मग पॉज घे." त्याला वाईट वाटतं, यार आपण अगदी आता काम, ते असं नाही का ऑफिसमधनं जाता जाता अगदी निघालो की बॉस काहीतरी काम सांगतो, तसा फील येत होता त्याला, की आता मला अगदी काम बंद करायची इच्छा आहे, घरच्यांबरोबर वेळ घालवायचा आहे, नातवंडांबरोबर खेळायचं आहे आणि हे काय याने नवीन प्रोजेक्ट मागे लावला. तर तो असा बेमननी कसा तरी फटाफट, फटाफट, फटाफट त्या घराचा प्रोजेक्ट जसं जमेल तसं, आणि असं इतकं काही अप टू मार्क असं काही तो करत नाही. आणि मग एक 7-8 महिन्यात जेव्हा तो प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला होतो, तर तो त्याच्या त्या बिल्डरला म्हणतो, "आपला आता प्रोजेक्ट कंप्लीट होत आला आहे, चला आपण साईट बघूया." बिल्डर म्हणतात, "चला." ते जातात आणि असं दूर गाडी उभी करतात आणि बिल्डरला ते घर दिसतं. म्हणतो, ह्याने इतकी सुंदर सुंदर घरं बांधली आहेत आणि हे घर असं का बांधलं असेल ह्याने? म्हणजे त्यालाही कळत नाही बिल्डरला. ॲक्च्युली बिल्डरनी त्याच्यासाठी काहीतरी एक सरप्राईज म्हणून एक असं बॉक्स आणला असतो, त्यात एक की असते, ती बिल्डर तो त्याला देतो आणि म्हणतो, "या घराची की आहे, हे घर मी तुझ्याचसाठी बांधलं होतं, की तू आता काम बंद करतोय, तर एक चांगल्या घरात छान आराम करशील, छान फॅमिलीसोबत राहशील." तो माणूस विचार करतो, यार मला हे जर का आधी माहिती असतं, तर मी इतकी चांगली शानदार घरं बांधली आहेत आत्तापर्यंत लोकांसाठी, तर मी माझ्यासाठी नसतं बांधलं. आपल्या लाईफमध्ये आपण असंच करतो. एव्हरी डे, डे बाय डे, ईट बाय ईट आपण आपलं फ्युचर बांधतोय. ते कळत नाही की ते आपण आपल्यासाठी करतोय. ज्या काही गोष्टी आपण करतोय, त्या आपण आपल्या स्वतःसाठी करतोय. त्याच्यामुळे कामावर प्रेम करायचं आणि प्रेमाने काम करायचं. या 2 गोष्टी जर का आपण आत्मसात केल्या, तर आपल्या फ्युचरसाठी आपण आत्ता चांगली तरतूद करून ठेवू शकतो. आणि कुठलंही असं बेमननी काम नाही करायचं. 100% आनंद घेऊन जर काम केलं, तर ते काम पण चांगलं होतं. त्यात आपला आनंद रिफ्लेक्ट होतो. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.